हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? हाय सगळ्यांना, कशा आहात सगळे? ठीक आहे, सगळे मस्त आहे. छान पाऊस येतोय, वातावरण छान झाले. अच्छी गाडी पडली की आता 2-3 दिवस पावसात, 2 दिवस पावसातच होतं, त्याच्यामुळे असू दे. पण औषध प्यायचं हाय की मावशीच्या तुमच्या त्या माय लाईफस्टाईल मध्ये औषध स्वप्नील परत रोल ऑन तर काय नाही, लय कंटाळा आलता. पण सकाळी उठून सगळं काम आवरलं आणि अजून आभाळ आलेले. हो, आभाळ आलेले. कपडे तर लय धुवून टाकलेली. आता काय वेळ जाईल म्हणजे त्या दिवशीचे कपडे परत पप्पांनी दिलेत सगळे धुईला. आजच दिले, आजच धुवून सगळी इस्त्री करून आणायचे. सगळीच कपडे धुयला टाकले. कपाटातली काढून टाकली. म्हणले नाही ते पावसामुळे वास येतोय म्हणलं कपड्याचा. आणि पप्पांचे कपडे थोडीत, म्हणजे इतकी पण नाही ते जास्त. 3 ड्रेस आणि 2 टी-शर्ट आहेत. म्हणजे 5 शर्ट आणि 3 पॅन्टी. आणि आता काय नवी कपडे आणले. आणि आमची बी देवाला गेलेली 2 ड्रेस, सगळं 2 ड्रेस हो टाकली धुवून. सगळे कपडे आवरलं तसं सगळं का. चहा करते का? चहावर ताव मारा आणि मग सगळं परत फरशी ही स्वच्छ करा असं मला वाटलं. हो, पाऊस येणार आहे त्याच्यामुळे जरा काय कधी आम्ही गेल्यावर नाही गेलं जास्त इथं घरात. थोडस काय आवरलं सगळं काम हे. आणि डोळं सुजल्यासारखं वाटतं जरा नाही. पण आम्ही रात्री झोपलो. रात्री गाडीत उतरलो, जसं इकडे आलो कपडे हे चेंज केले, लगेच झोपलो. 10-10:30 तर झोपलं होतं. सकाळी तरी 7-7:30 वाजल्या उठायला. हो, आवरलं सगळं काम. 11 वाजलेले आहेत आता. एकदा चहा प्यायचा आणि मग आत्यांचं बायचं सगळ्यांचं आवरल्या. मस्तपैकी झाडाखाली बसून जेवण करायचं. पोरींनी केलं जेवण, मी राहिली जाते तिकडं जेवायला. तिकडं जेवतो मस्त. आमरस केलाय, वांग्याची भाजी, चपाती केली. मी आली जेवून, भूक लागलेली मला. खाल्ली होय. बरं, आता सांगायला आलत्या म्हणजे काल आम्ही येता आंबे आणले होते 2 डझन. तर म्हणले आम्ही रस करणार आहे. वांगे घ्यायला आले. आपल्या मामाच्या आईच्या मैत्रिणीकडून आणलं ते. काल राशींच्या देवीवर नाही येता तिथे बसल्या होत्या. मग मामाच्या आई म्हणल्या घे. मग आज बनवलाय रस. मग ती वांगी द्यायला गेली त्यावेळेस आत्या म्हणल्या रसन चपाती करायची, वांग्याची भाजी, स्वयंपाक नको करू, या इकडे जेवायला अशा आत्या म्हणल्या. मग म्हणलं बरं चालते. मग माझं मी आवरलं काम सगळं. तुम्ही बसल्याला पुढे पण आम्हाला टाकलेले डिकीन. आणि हे सकाळचं उठलं की कोण उठलंय कोण झोपलंय काय नाही. उठलं की कपडे बदलली, आंघोळ केली, कपडे बदलली, गेला. चहा कर म्हणलं नाही तर काहीच नाही. तर मी बी उठली नाही, मला गेले का माहिती नाही. तर असू द्या. मला तर काय दाढ दुखती. 9:30 वाजता फोन केला होता. उठलाय का नाही तुम्ही? म्हणलं काय झोपून राहतोय काय. मग आम्ही उठलो, सगळे कपडे धुतली, सगळं झाडून काढले, पुसून घेतले. स्वच्छ वाटते बरं का, पण जरा असं पाण्याचं डाग येतं. फरशी म्हणलं पाणी काढून घ्यावं, पण आभाळ आलं त्याच्यामुळे परत कॅन्सल केलं. आणि मग म्हणलं जाऊ द्या, आता जरा चहा प्यावं आणि रिलॅक्स आहे का नाही. तर असू द्या. छान देवदर्शन वगैरे झालं. तू काय केलंय काय माहिती. छान झालं देवदर्शन आम्हाला सगळीकडचं. तुळजापूरचं छान झालं, परत करमाळ्याच्या आईचं पण छान झालं, कमलाई देवीचं. नंतर परत मी ह्याचं राशींच्या आईचं पण छान झालं, जगदंबा देवी. कुरकुमच्या आईचं पण छान झालं. आणि परत इकडं जेजुरीचं पण मस्त झालं सगळं. तळी वगैरे उचलून हे करून तिथं थोडंसं जागरण पण करायचं होतं आम्हाला, पण बंद झालं तिथलं सगळं. उशीर झाला आम्हाला जायला. मग आता ते निवांत परत एकदा मार्गशीर्ष महिन्यात जाऊन ते करायचं. आमच्या बापूंच्या हातावर कोटमा आहे खंडोबाचा. गणपतीला पण गेलता. आणि मग परत येता मोरगावचा गणपती केला आणि मग जेवण करून घरी. आणि लवकर झालं सगळं. 9:30ला तर आम्ही बारामतीत आलो होतो. बारामतीत केलं जेवण, परत घरी आल्या कुठे जेवण करायचं. छान वाटलं, मस्त वाटलं देवदर्शन करून, हे का नाही. तर असं गणपतीच्या तिथे एक नारळ दिलाय. त्यांनी सांगितले घराला उजव्या बाजूने एक येडा मारा आणि तो नारळ हे करा, फोडा घराला. म्हणजे आम्ही मोदक वगैरे नेलं होतं, पण ते काय म्हणतात ते देवाला हे पैसे टाकले. मग तेव्हा ह्यांनी एक नारळ दिला होता. ते म्हणले ते नारळ घराला प्रदक्षिणा घाला आणि ते नारळ फोडा. पेढ खायला या सगळ्यांनी. मोदक वगैरे पण आणलेले गणपतीचे, हे का नाही.
तुळजापूरचा प्रसाद ही आणलाय. तर असं व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय सगळ्यांना. बाय.